हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण बघणार आहोत दाल बाटी चुरमा. हे दाल बाटी चुरमा बनवण्यासाठी पहिले आपण इथं डाळ बघूयात. इथं मी तूर डाळ घेतली आहे, चना डाळ, मसूर डाळ, उडीद डाळ आणि ही ग्रीन कलरची मूग डाळ. ह्या सर्व 5 प्रकारच्या मूग डाळी मी कुकरमध्ये स्वच्छ धुवून घेतलेत आणि 10 मिनिट आपण डाळ भिजवून घेऊयात. तोपर्यंत मी एका प्लेटमध्ये 4-5 वाटी गव्हाचं पीठ घेतले. त्यामध्ये 1 वाटी रवा टाकून घेतला आहे. त्यामध्ये टेस्टनुसार मीठ टाकून घेतले आणि इथं मी 2-3 चिमूट खाण्याचा सोडा यूज करते आणि तो टाकून घेतलेला आहे. खाण्याचा सोडा टाकून झाल्यानंतर इथं मी तूप टाकून घेते आणि आता हे तूप टाकून झाल्यानंतर तूप, रवा, पीठ सगळं मी हे मिश्रण एकत्र चांगलं एकजीव करून घेते. हे सगळं एकत्र मी मिक्स करून घेतले. त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून मी हे बाटीचं पीठ चांगलं मळून घेते आणि पीठ हे थोडंसं दाटसरच हवं, कारण बाटी चांगल्या खस्ता बनतात. त्यासाठी इथं मी असा हा बाटीचा पिठाचा गोळा बनवून घेतला आहे. त्यावरती तूप लावून घेतलं आहे आणि यावरती प्लेट ठेवून 10-15 मिनिट रेस्ट करायला ठेवून दिलेत. इकडं मी हे डाळ घेतली आहे 10 मिनिटानंतर. त्यामध्ये थोडंसं हळद टाकून घेतली आहे आणि टेस्टनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. डाळ चांगली शिजण्यासाठी यामध्ये थोडंसं आपण तूप किंवा तेल टाकू शकता. इथं मी तूप टाकलेलं आहे. यावरती झाकण ठेवून याच्या 3 शिट्ट्या करून घेऊयात. 20 मिनिटानंतर मी हे बाटीचं पीठ थोडंसं चांगलं 5 मिनिट मळून घेतलेलं आहे. त्यानंतर मी हा पिठाचा छोटासा असा गोळा साईडला करून घेतला आहे आणि त्याला अशा शेपमध्ये बाटी बनवण्यासाठी करून घेतले. आणि बाटी ही थोडीशी पोकळच असते, त्यामुळे चांगली भाजली जाते. त्यामुळे असं मी हे बाटी बनवून घेतलेलं आहे. अशाच प्रकारे मी 4-5 बाटी बनवून घेते. आता हे बाटी बनवून झालेले आहेत, तर मी एका कढईमध्ये थोडंसं तूप टाकून घेते. यामध्येच आपण बाटी बनवून घेणार आहे. तूप असं मी कढईला थोडंसं स्प्रेड होण्यासाठी असं फिरवून घेतलेलं आहे. त्यानंतर मी इथे एक एक करून असं बाटी डीप करून ठेवून देते. त्यानंतर यावरती मी झाकण ठेवून हे थोडंसं मी बाटी लो फ्लेमवरच पूर्ण बाटी मी बनवून घेते. थोडासा वेळ लागतो बाटी बनवण्यासाठी. हे थोडंसं बाटी बनवून झाल्यानंतर मी काटा चमच्याने त्याला थोडंसं खालीवरी करून घेतले आणि त्यावरती थोडंसं तूप टाकून आणि यावरती झाकण ठेवून देऊन थोडंसं मी हलवून घेतलेलं आहे, म्हणजे सगळीकडे थोडंफार तूप लागेल यासाठी. अशाच प्रकारे मी हे बाटी बनवून घेते. तोपर्यंत तिकडं डाळ शिजलेली आहे, तर ही रवीच्या साहाय्याने मी चांगली अशी फेटून घेते. त्याला जास्त नाही फेटायचं, थोडीशी डाळ असलेली बरी. तर इकडे मी गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल गरम करून घेतले आणि त्यामध्ये आता मी ही जिरे टाकून घेतले. जिरे तडतडल्यानंतर मी इथं काही पाने कढीपत्त्याची टाकून घेतली आहेत. आलं किसलेलं टाकलं आणि हा चॉप केलेला लसूण मी टाकून घेतलेला आहे. 2 लाल मिरची मी थोडंसं हातानेच कट करून टाकलेली आहे. त्यामध्ये आता हा मोठा साईजचा कांदा मी छोट्या साईजमध्ये कट करून घेतला आहे, तो टाकून घेते. त्यानंतर मी आता हे थोडंसं कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत मी याला थोडं वाफवून घेते. त्यानंतर हा मोठा मीडियम साईजचा टोमॅटो मी छोट्या साईजमध्ये कट करून घेतला होता, ते पण टाकून घेतले. त्यामध्ये थोडंसं मी मीठ टाकून आता हे
टोमॅटो कांदा मऊ करून घेतला आणि त्यानंतर मी आता ही डाळ टाकून घेतली आहे आणि या डाळमध्ये थोडंसं पाणी टाकण्यासाठी मी इकडं साईडला पाणी गरम करायला ठेवलं होतं ते टाकून घेतले आणि त्यावरती अशी ही कोथिंबीर टाकून डाळ अशी दाटसर अशी उकळून घेतलेली आहे। इकडं डाळ बाटी रेडी झाली आहे, तर चुरमा करण्यासाठी मी 2 बाटी थंड झाल्यानंतर मिक्सरला फिरवून घेतली आहेत। ज्या कढईमध्ये आपण बाटी बनवून घेतलं होतं त्यामध्येच मी थोडंसं तूप टाकून घेतलं आहे आणि ही मिक्सरला फिरवलेली बाटी चुरम्यासाठी टाकून घेतले। आता हे चुरमा बनवण्यासाठी मी बाटीचं हे मिश्रण टाकलं आहे। आता तुपामध्ये हे चांगलं असं मी मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर मी सेंटरला थोडंसं परत तूप टाकून घेते आणि इथं मी काजू बदाम पिस्ताचे असे चॉप करून घेतले होते ते टाकून घेते आणि हे पण थोडंसं मी पहिले सेंटरलाच मिक्स करून घेतले आणि त्यानंतर असं सगळ्या याच्यामध्ये मी मिक्स करून घेते हे ड्रायफ्रूट्स आणि हे चुरमा। आणि आता हे चांगलं असं मिक्स करून झाल्यानंतर आता मी गॅस बंद करून घेतला आहे आणि त्यामध्ये 2 टेबलस्पून मी हे पिठी साखर टाकून घेतलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोडाचं प्रमाण ठेवू शकता। आता ही साखर चांगल्या ह्या चुरम्यामध्ये मिक्स झाल्यानंतर यामध्ये मी ही विलायची टाकून घेतली आहे आणि ते आता आपण हे मिक्स करून घेऊयात। आता हा चुरमा रेडी झालेला आहे एका साईडला, तर दुसऱ्या साईडला इकडे ही डाळ रेडी झाली आहे। आणि इकडे हे बाटी बनवून झालेले आहेत। हे दाल बाटी चुरम्याची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। थँक्यू।